पुणे कडे घालू काय जा की बाहेर. खरं तर अंधाराची मला भीती वाटत नाही, मला ह्याची भीती वाटते. नाही आली म्हणलेल. मगाशी मी बोललो होतो की 8:30 वाजलेले आहेत आणि लाईट गेली. आता तर नमस्कार मित्रांनो, राम राम. आज माझा बोर्डिंग आहे आणि मम्मा बघा काय करते. माझे आवडीचे पोहे. परीने फरमाईश केल्या, मग आज पूर्ण करायलाच पाहिजे ना. येस, बस 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 बस. बस. तर हे बघा माझ्या आवडीचे पोहे. तर तुम्ही पण या निहारी करायला. आज मी पहिला निहारी करतोय. या कॅमेऱ्यामधून बाहेर या. मम्मी चाली नाही खरं. आल्या नाही. कुठं आहे चप्पल? नाही, ते मग अशी विसरून गेली होती. पप्पाने द्यायचं लक्षात राहणार नाही म्हणून बाहेर ठेवलं. खरंच की अगं नाही आली. झाल्यानंतर काय बोलतेय का आता? तू बोलली आहे ना आता, काय तुला माझ्याशी काही लालठणी आहे का तुझी? नाही आली म्हणलेल. सरप्राईज. मग कसं वाटलं सरप्राईज? मस्त मस्त वाटलं ना. तर आजीची आतुरतेनं वाट बघत होती आणि सकाळी पप्पांना सांगितलेली की आज मम्मीला घेऊन या, सोडून जावा मम्मीला राहणार आहे म्हणून. आणि मम्मी आल्यावर मम्मी म्हणली की मी स्कूलला गेल्यावर येतो. सरप्राईज. ओ माय गॉड, अहो बाई गं, माहितच नव्हतं तुला. मामाने एक गिफ्ट आणलाय तुला. काय आणले बाबा? ओ माय ओ माय चिकन. ते पण आणलाय, मामानंच आणलाय वाटतं. सगळं मामाने आणलंय. ते पण आणलंय. नाही तुमचं जाईल. सकाळच जाईल. हा मग थँक्यू. मी तुला मला पाहायला पडायचं आहे की नाही. बर्थडे पाहायला थांब की जरा हरकू दे तर पहिला मन भरून. दूध परीने फ्रीज मध्ये ठेवले. दूध कुठे मी ठेवलीस? आज खाणार आहे. वा, तर पर्यंत दूध येतं ठेवलं. बरं मला जायचं लगेच. सांग की पाडाले मामा पाडाल्या. खाली आहे की तेच. नाही, खाली आहे की ते. प्रभूचं हे केलं ते. खूप मोठी हो. प्रभूनं डील केला हिच्याबरोबर. बाबाला त्याचं नाव घेतलं. तिला ती काय सांगली, रेवाला जर मी नॉमिनेट केलो, प्रभू म्हटला मी नॉमिनेट केलं तर तुम्हाला हे करायचं. होय काय? ती म्हटलेली तू रेवाला नॉमिनेट कर, मी तुला करत नाही. माझे बाल. तर मित्रांनो, आज आणि लाईट गेलेली आहे आणि आता वाजलेले आहेत 7:30. 8:30. याला कायम घड्याळच माझ्या बाबतीत बरोबरच आहे. टायमिंग बघत नाही, काय नाही, डायरेक्ट. तर 8:30 वाजलेले आहेत आणि पूनम बघा कशी बसल्या. खरं तर अंधाराची मला भीती वाटत नाही, मला ह्याची भीती वाटते. तर मित्रांनो, वारं बघा, हे वारं कसलं सुटले बघा. मला आता भीती आहे की सगळे आंबे पडणार वाऱ्यामुळे. खरं तर मी परीला बोललो होतो की ज्यावेळेस पहिला पाऊस पडेल त्यावेळेस आपण दोघं भिजायचं. पण आता परी गेल्या तिच्या मित्राच्या बर्थडेला. आता ज्यावेळेस कधी येईल तेव्हा येईल. आली की थोडं भिजायचं आणि आत जायचं. तर पाऊस चालू झालेला आहे. मातीचा एवढा भारी वास यायला लागला की नाही. हा बरं वाटायला, जरा बरं वाटायला. कारण दुपारपासून लय उकडत होतं, आता बरं वाटायला लागलं. पुणे कडे घालू काय जा की बाहेर. बाहेर पाऊस पडालाय. हिला म्हटलं कडे घालतो, जा बाहेर. कसं वाटेल ना पुणे? कसं वाटेल? तू मला एक दिवस बाहेर काढशील. हा मग नंतर किती दिवस बाहेर काढून? म्हणजे काय करायला तुला? काय काढतो, पाऊस पडलाय, बाहेर चालले येत नाही आता. काय दुकान बांधली जरा. अजून बरं नाही वाटत ते. बांधून ठेव किती मग. खाली
जायचं म्हटलं तर जायच्या वेळेला काढ की किती डोकं आहे बघ तुला परत पुन्हा. वा 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 वा, शेवटी मम्मी म्हणली किती डोकं आहे तुला. असं जर काढलं आता आणि कधी घालू. बांधेल ते पैसे पुणे देतोय. एक सांगू आहे, कासरा बांधते तर घालते. जायच्या वेळेला कसं काढ. कसं कसं नाही नाही नाही, आधी कसं बघितलीस? ओ माय गॉड, परत एकदा दाखव कसं बघितलीस. ए दाखव दाखव ओ, एकदा एकदा हा दाखव बघू कसं ओ गो, अंधारात एकदम हॉरर दिसायलीस. गणेश, ओ आता लाईट आली लगेच हा, तर तुझं माझ्यावर प्रेम आहे. हे काय ग? हे असंच आहे, हा, हे प्रूफ आहे. माझं कोणावर प्रेम माहिती आहे? MSC बरोबर प्रेम आहे माझं. MSC बरोबर. ए बाळ आलं माझं, बाळ माझं. अरे मी जाईपर्यंत आलं बाळ माझं. काय ती परत आणलीस तू? दिलीस का नाहीच त्याला काय? काय नाही त्यांनी दिले ते रे आईस्क्रीम. आईस्क्रीम दिले? हो बाळ माझं. बस की आता काय. होय, एक वस्तू देऊन आले आणि घेताना 3-4 वस्तू घेऊन आले. कसं झाला बड्डे? बड्डे कसं झाला? हा नको पण नको. तर मित्रांनो, गणेश चतुर्थी होती ना, त्यावेळेस आम्ही एक डान्स केला होता. पुणे नाव काय का त्याचं, त्या गाण्याचं? हा, गणपतीच्या वेळेसच केला होता तो. हे ठीक आहे, असू दे कुठलं तर, आता नाव तर आठवना. त्यावेळेस ते फेमस होतं, ट्रेंडिंग पण होतं आणि बाला डान्स होता. आम्ही बाला करायला गेलो आणि पूनमचा पाय त्यावेळेस लचकला. ते अजून लचकलाय, ते जरा थोडाफार तिला दुखतोय. त्या पायावरती जरा भर दिला का नाही, ते दुखतोय तिला. खरं तर मी तिला सारखं सांगत असतो, त्या पायाने मला तुडवत जाऊ नकोस म्हणून. हे मारते हो मित्रांनो, आता काय सांगू तुम्हाला. हा, मग काय खोटं सांगतेस? काय सांगतेस? असं सांगतात का आपल्या बायको बद्दल? मग आता खरं आहे ते सांगायला नको काय? बघू नये माझं गेम चुकतंय जर थांब. बघू कुठला गेम आहे ह्यो? मित्रांनो, दिवस रात्र ही गेम खेळत असत्या आणि सगळा स्वयंपाक मी करत असतोय. मोठा गणेश, हो, एक दिवशी मी खरोखर तुला स्वयंपाक करायला लावणार आहे. असं सांगतोयस का नाही? थांब एक. कसं कसं काय? मी गोरी आहे ना, त्यामुळे टॉर्च गेला असं. नाही नाही, तू टोन पाहिजे. मगाचा नाही, मगाचा वेगळा होता. मी गोरी आहे ना, हं. त्यामुळे टॉर्च गेला असेल. असं बघ की, हा डोळं वर बघ, एक्सप्रेशन देऊ नकोस. परत म्हण, तू गोरे आहे ना असं म्हणायचं काय आणि असं बघायचं. हा म्हण. मी गोरी आहे ना, हा, त्यामुळे टॉर्च गेला असेल. ते पण म्हणायचंय. हा, मग सगळं म्हणायचं. हा, मी गोरी आहे ना, त्यामुळे टॉर्च गेला असेल. साड्या वेळेवर भरते. या वर्षी खूप थंडी. तर परीक्षा उद्या मराठीचा पेपर आहे आणि मी क्वेश्चन आन्सर विचारू का म्हणताना नको म्हणली. आजी विचारू दे मला. आता आजीला घेऊन बसलाय क्वेश्चन आन्सर विचारायला. सुट्टी असते त्याच दिवशी मला म्हणतात तू ओरडतेस तर मला विचारू नकोस, मम्मी विचारू दे. म्हणजे ती आजी म्हणजेच मम्मी. मम्मी विचारू दे म्हणते. मुलाने किराणा सामान सुट्टीच्या दिवशी आणायचं ठरवले. ए मम्मी आण, मी विचारतो. अक्षराचे भाग असणारे शब्द शोधा. मम्मी मी विचारतो. समान, मान, सामान, सामान, समान. पोपट, पोपट, पोट, पाठवणी, यजमान, मान, बोटी, बोट, तोंडपाठ, तोंड. मम्मी सगळं त्यातलं बघून सांगायला ती. अगं नाही आहे, बघ की. इकडे मम्मी होई आणि मी अगं विचारतो. बघ की. पाठवणी, मी काय म्हणलं पाठ, इथं कुठं पाठ लिहिलंय? काय सांगायला क्वेश्चन? बरं मी विचारतो ना आता. ए नाही ग, ए नाही ग. खाली शब्द वाचावं तसेच. म्हणलं की मोठे, छोटे, अय मोठे लहान म्हणलीस. हसणे, हसणे, रडणे, जड, हलके, खाली, वरती, जाणे, हुशार आहे खरं, पाठ आहे सगळं ते. वर, खाली, वर, जाणे, येणे. तर मित्रांनो, मगाशी मी बोललो होतो की 8:30 वाजलेले आहेत आणि लाईट गेली. आता 9:30 वाजले, जवळजवळ 1 तास झाला तरी लाईट आली नाही. आणि ही मॅडम म्हणते आमच्या अंधारात जेवूया आपण. तस तर हिला सवय अंधारात जेवायची. आलाय, खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल. कसले श्री? मी वाटच बघत होतो. होय, होय
पुणे अगं अंधारात नॉनव्हेज व्हायचं मग काय एका घासाला एक ढास पुणे पुणे तुला एक सवय आहे रे डास खायची. तर मित्रांनो रात्री डास चावले ना सगळं सगळं खाऊन टाकते डास ए लय खतरनाक आहे माझी बायको डर की आगी जीत होती ना तसं तिचं आहे होय पुणे. लाईट तर काय अजून आलेली नाही आणि आम्ही असंच ह्या इथे आता जेवण करतोय. पूनम सगळ्यांना अंधारात वाढत्या फक्त काय वाटतं तीच तिला कळू दे म्हणजे झालंय. है की नाही पुणे. होय. तुला जेवायला बोलव सगळ्यांना. या कॅमेऱ्यावरून बाहेर या, आज खूप स्पेशल आहे. येऊ आज खूप स्पेशल आहे परीच्या आवडीची भेंडी आहे. परीला भेंडी खूप आवडते म्हणून पूनमने भेंडी केलेली आहे आणि बासुंदीचा पण भेट आहे. त्यामुळे सगळ्यांनी जेवायला पटा या लवकर मित्रांनो. आणि आजचा ब्लॉग आपण हा इथेच समाप्त करतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. हा ऍक्टिंग बघत राहा. चलो मित्रांनो अंधारातच आपण ब्लॉग हा खतम करतो. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. बाय.